Hi, me Shraddha. Welcome back to Flavor Chutney. I am a bit hungry and I'm trying to fix myself a snack. तर दुपारच्या जेवणातली पोळी भाजी तशी शिल्लक आहे, पण थोडंसं बोर होतंय. पोळी भाजी फॉर्ममध्ये नाही खायचंय मला. सो आय एम गोइंग टू ट्राय अँड मेक अ रॅप आउट ऑफ इट. आणि टू मेक दॅट रॅप, आय हॅव अ फ्यू थिंग्स विथ मी. लेट मी जस्ट शो यू. सो हिअर आय हॅव सम अनियन. थोडासा उकडलेला बटाटा आहे. आणि जेवणातली पीठ पेरलेली सिमला मिरची थोडीशी माझी शिल्लक राहिली होती, तर ती आहे. म्हणून यूज दॅट. सम चीज अँड सम चाट मसाला. पोळी तर मी वापरणारच आहे त्याचा रॅप बनवण्यासाठी. काही काळापूर्वी एक फार ट्रेंडिंग रील्स होते रॅप बनवण्यासाठीचा. तर त्या रॅपमध्ये तोरतिया किंवा पोळी किंवा व्हॉटएव्हर लाइक एनी काइंड ऑफ रोटी त्याला तुम्ही थोडंसं एक कट द्यायचा आणि मग ते फोल्ड करून त्याचा रॅप बनवायचा. सो म्हणून ट्राय अँड मेक दॅट. सो लेट्स गो. ते विसरले. ही एक चटणी आईने केली होती परवा इडली बनवली तेव्हा टोमॅटो आणि कांद्याची, तर ती पण राहिली होती. सो हेन्स द रॅप. तर कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. बटाट्याचे पण स्लाइसेस केलेत. सो नाऊ लेट्स असेंबल द रॅप. ओके, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पॅन आपण गरम करायला लावून देणार आहोत. तर मी पोळी कट करते, तर तुम्हाला दाखवते कशी कट करायची आहे. सो ही अशी घडी होती. जस्ट cut it this much. Adi, I'm just placing this cheese slice. I'm just going to show you how to fold this. Okay, जरा आहे थोडंसं असेंबल करताना. अँड जस्ट डू दिस. ओके, सो आता हा असा झालेला आहे आणि याला मस्तपैकी आपण छान भाजून घेऊयात. लेट्स गो. ते मी थोडंसं हे तूप जे आहे ते किंचित असं रॅकवरती हे असं जस्ट डिप करतेय आणि तो चमचा हा असा मी याच्यावर लावणार आहे, जस्ट सो दॅट यू नो जेव्हा आपण भाजणार आहोत तेव्हा ते असं छान खरपूस भाजलं जाईल. यू कॅन अप्लाय बटर इफ यू लाईक. ओके, सो दिस. आणि आता जस्ट टेक द रॅप, जस्ट बी केअरफुल. आणि हा इथे तव्यावरती हळूच. ओके, इट्स गोइंग टू बी अ टास्क. ओके, थोडीशी भाजी पण बाहेर आली आहे, पण इट्स ओके, इट्स ओके, डझंट मॅटर. थोडंसं हे पुन्हा तूप या साईडला. ओके, सो वी आर गोइंग टू रोस्ट दिस वेल. हा असा जरा व्यवस्थित आता लो ते मीडियम वरती भाजून घ्या. एकदम मोठ्या गॅसवर भाजू नका, नाही तर फक्त वरनं तो खरपूस वगैरे झालेला दिसेल, पण आतनं फारसं काही नीट गरम झालेला नसेल. सो जस्ट लेट इट रोस्ट or toast slightly on low to medium heat. I'm just going to flip it. अलगदपणे करा. मस्त झालाय. ओके, आता आपण ती दुसरी बाजू पण भाजून घेऊयात. तो रॅप तयार झालेला आहे. आय विल जस्ट टेक इट ऑफ द पॅन.
मला एकदा दाखवते. सी, दिस साइड इज ऑल्सो नाइसली डन. ओके, तो तयार आहे. स्विच ऑफ द गॅस. आणि खूप गरम आहे. तो थोडासा गार व्हायची वाट बघावी लागणार आहे. सो देअर सम वेटिंग टाईम. लेट्स वेट फॉर अ कपल ऑफ मिनिट्स ॲट लीस्ट. गार झालेला आहे म्हणून टेक अ बाईट्स. Very happy with the results. Definitely try this out. आणि काही स्पेसिफिकच इन्ग्रीडियंट्स पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्ही बघितलंच. थोडासा कांदा, उकडलेला बटाटा असेल, शिल्लक राहिलेली भाजी असेल आणि पोळी भाजी खायची नसेल, तुम्ही असं काहीतरी करू शकता. चटणी लावा, नाहीतर सॉस लावा, केचअप लावा, व्हॉटएव्हर यू लाइक. आणि मेक दिस रोल आउट ऑफ इट. मस्त छान खरपूस भाजून घ्या. थोडंसं तूप किंवा बटर वगैरे लावा आणि छान लागतो. सो आय विल जस्ट एन्जॉय दिस. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर विथ युअर फ्रेंड्स आणि टेल देम ऑल्सो हाऊ यू कॅन मेक युअरसेल्फ अ क्विक स्नॅक लाइक दिस. आणि इफ यू स्टिल हॅवंट सबस्क्राईब टू फ्लेवर चिरमी, आय जस्ट डोंट नो व्हॉट टू से नाउ. Just go ahead and do that. And I'll see you soon in the next video. Bye.